परिक्रमेबद्दल अजिबात माहित नाही. आरती सुद्धा म्हणता येत नाही पोरांना. येते का आरती म्हणता येते का? मग आता तुम्ही सांगा, तुम्ही युट्यूब बघून आलेला आहे. कोण म्हणते मारुती भेटला आम्हाला दिसला, हनुमंतांनी दर्शन देतंय, कोण म्हणते नर्मदेने दर्शन देतंय, कोण म्हणते काय नाही का अश्वत्थामा दिसला. तुम्हाला दिसला का? आता तुम्ही कोण कोण म्हणते की बाबा ते जाऊ दे, म्हणते ते मगर ते समुद्रातून येते तिकडे वर. नर्मदेचं वाहन मगर आहे. वाहन नर्मदा मैया मगर बसलेली आहे. म्हणजे नक्की काय झालंय, काय मगरचं ते काय? जसं उंदेरावरती बसून कोणी गणपती आहे, किंवा नाग शंकराच्या गळ्यात नाग आहे, किंवा नंदी त्याचं वाहन आहे, गरुड विष्णूचं वाहन आहे. मगरीचं मगर हे नर्मदेचं वाहन आहे. काय माहिती त्याच्याबद्दल? नर्मदेची कथा माहीत नाही, नर्मदा पुराण माहीत नाही, नर्मदा परिक्रमा का करायची माहीत नाही. कसं करायचं कसं काय मी नाही सांगणार. ज्याची त्या आपली आपण करा, सोडवू नको. मी सांगून काय उपयोग? असं तुम्ही आता तुमचे गाथा पाठी पण आचरणात नाही ना, कारण ते दुसऱ्याने सांगितले. पोरांनो, कीर्तनकार पोरांनो, मी कीर्तनकाराला पण ऐकणार नाही. कालच्या कीर्तनकाराला सांगितले काय सांगायचे, ठोंबरे महाराजांना. सांगायचा मुद्दा असा आहे, एक तर माहीत नसल्यामुळं आपली गडबड होती, पळापळ होती, आश्रमावरती ताण वाढलेला आहे आणि फुकटच चालले. आता तो 1-2-4 पोरं होते, त्यांचं मला घ्यायचं होतं. ते बरमुडा घातला होता त्यांनी, आणि बरमुड्यावरती पांढरं गुंडाळलं होतं. आतून बरमुडा होता, मग बरमुडा सगळा फाकलाय पडून अख्खा. पण ते पण हिथं अर्ध म्हणजे ते पूर्ण पण लपटलेलं नव्हतं. कसं काय कराय बरं? मग आता बदनाम कोण आहे नर्मदेत? कोण बदनाम, कुणाची बदनामी चालली तुम्ही सांगा तुमच्या तोंडाने. कुणाची बदनामी चालली? म्हणजे लोक म्हणतात, मी असे व्हिडिओ करून टाकतो. माझं आत्ताचं काम एकच आहे, मी परिक्रमा सोडून माघारी पळणार होतो. कुठून? गुजरातमध्ये आले होते, कारण ते गर्दी बघू आणि मला आपलं निघून जावं परत माघार. नाही, 4थी परिक्रमा आहे, मला काय करायची गरजही नाही. कारण का, पण तिथं आल्यावर मी ठरवलं, आता इथून पळण्यापेक्षा आहे ना, परिक्रमेचं समुपदेशन फार गरजेचं आहे. की तुम्ही जे येताय, काय येताय, त्या मागचं कारण काय, या ना परिक्रमेला. तुम्हाला यायचं होतं ना, मग तुम्ही ह्यांना कायला फोन केला सगळ्यांना? केलं का नाही? बरं, तुम्ही कमीत कमी 25-50 जणांना हॅलो परिक्रमेला चाललोय आणि 10 तरी तयार करून आला. चुकीचं का बरोबर आहे? बरं, त्यांच्या डोक्यात परिक्रमेबद्दल काहीच नाही ना, तुम्हाला तरी थोडीशी माहिती असेल, पण त्यांना तर अजिबात माहीत नाही आहे. म्हणजे हे वजह आहे ना. तुम्हाला हे ना काही करून देऊ. ज्यांनी जास्तीत जास्त लोकांना परिक्रमा घडवल्या तो लवकर मिळालाय. माझ्याकडे 5-6 जण उदाहरणं आहेत अशी आपल्या तिकडचीच. आता कारण का माहिती का, की ज्यांना कळत नाही त्यांचं पाप तुम्ही तुमच्याच माथी मारताय ना. नर्मदे हार.